खड्ड्यातून प्रवास आणि टोल वसुलीवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. खड्डेमय रस्ते, अखंड वाहतूक कोंडी आणि जीवघेणा अपघात हे आपल्या देशातील कोट्यावधी वाहनधारकांचं रोजचं वास्तव आहे. नागरिकांकडून टोलच्या नावाखाली कोट्यावधी रुपये वसूल केले जातात, मात्र त्याच्याच बदल्यात मिळतात ते खड्डे, धोकादायक प्रवास आणि वेळेचं नुकसान. याच अन्यायाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला ताजा निर्णय ऐतिहासिक ठरत आहे. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील पलियाकारा टोल नाक्यावर सुरू असलेली वसुली अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करून त्या वसुलीवर बंदी कायम ठेवली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने सांगितले, 75 किलोमीटरच्या रस्त्यावर केवळ 5 किलोमीटरचा टप्पा खराब असला तरी त्याचा त्रास, विलंब आणि धोका संपूर्ण प्रवासात सोसावा लागतो. अशा परिस्थितीत वाहन चालकाकडून टोल वसुली करणं म्हणजे नागरिकांच्या सहनशीलतेची थट्टा आहे. हा निर्णय केवळ केरळपुरता मर्यादित नाही, तो आता देशभरातील टोल नाक्यावरील वसुलीसाठी एक मार्गदर्शक तत्व ठरू शकतो. कर आकारून सुविधा न देणे हे अन्यायकारक आहे. हा संदेश सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट दिला आहे. आजवर नागरिकांचा आवाज अनेकदा दुर्लक्षित झाला, मात्र न्यायव्यवस्थेने तो ऐकला आणि न्याय दिला. या निर्णयामुळे प्रशासन आणि रस्ता बांधणी करणाऱ्या कंपन्यांवर जबाबदारी निश्चित होणार आहे. टोलपेक्षा नागरिकांचं कल्याण महत्त्वाचं. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाने सामान्य माणसाच्या सहनशीलतेला मिळणार मोठा दिलासा. हा निर्णय म्हणजे रस्त्यावरील खड्ड्याविरोधातील लढाईचा न्यायालयीन शिक्कामोर्तब. देशभरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. हा निर्णय आम्हाला योग्य वाटतो. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.